तर इंद्रायणी ही नवी मालिका कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येते. खरं तर प्रोमो सगळीकडे व्हायरल आहे. इंद्रायणीची हुकस्टेपसुद्धा आपण सगळे करतो आहे. तर याही मालिकेत स्वानंद बर्वे जो आधी जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेत होता तो पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो आहे. आणि स्वाती काळे यांची पहिलीच मालिका आहे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कशा आहात? मस्त, खूप मस्त. स्वानंद, तुझ्याकडे बघितल्यावर एक ठहराव येतो आम्हाला, कारण का चोळप्पा म्हणून सुद्धा, स्वानंद म्हणून सुद्धा, आणि आता तुझी नवी भूमिका आहे त्यासाठी सुद्धा. सो मला असं वाटतं की तुला बघितल्यावरच एक ठहराव येतो. पण तुझ्यातही तो बदल झाला असेल, इतक्या भूमिका तू केल्या आहेस, तर तुझ्यामध्ये स्वानंद म्हणून सुद्धा बदल झाला आहे? थोडाफार झाला आहे, थोडाफार नाही. हां, पण नक्की चोळप्पांनंतर जरी कॉस्ट्यूम वाईज तशाच पद्धतीची थोडी असली तरी ही भूमिका खूप वेगळी आहे. याच्यामधली भाषा वेगळी आहे, भवताल वेगळा आहे, आणि मुख्य म्हणजे ही अगदी आत्ताच्या काळातली भूमिका आहे. म्हणजे व्यंकट महाराजांच्या खिशात मोबाईल आहे, ते टू व्हीलरवरून हिंडतात. सो ती भूमिका आणि ह्या भूमिकेमध्ये कॉस्ट्यूम सोडला तर बाकी ॲक्टर म्हणून खूप फरक आहे. म्हणजे ते करायला खूप चॅलेंजिंग आहे. आणि मला असं वाटतं की मला हे आवडण्याचं कारण खरं तर हेच होतं. नाहीतर असं थोडंसं कुठेतरी वाटत होतं की अरे परत आपण थोडंसं तेच करणार आहोत का, काहीतरी वेगळं करूयात का. पण जेव्हा सगळं नॅरेशन ऐकलं त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, अरे हे केलं पाहिजे, हे फार वेगळं आहे. याच्यात थोडीशी वेगळी भाषा बोलायला मिळणार आहे आपल्याला, जी आत्तापर्यंत आपण बोललेलो नाही आहोत. तर त्यामुळे फार इंटरेस्टिंग वाटलं. आणि लहान मुलं अर्थातच, त्यामुळे मजा. गैरसमज होऊ शकतो प्रेक्षकांचा की ही पूर्णपणे त्या काळाची मालिका आहे, पण नाही, आत्ताच्या काळाची मालिका आहे. आणि ते पुण्यात आपण विठ्ठल रखुमाई मंदिरात हे सगळं आजचा जो इव्हेंट करतो आहे, म्हणजे काय म्हणू, सगळीकडे पॉझिटिव्हिटी आहे. काय सांगाल, पहिली मालिका आहे आणि तीच पॉझिटिव्हिटी, थोडीशी धाकधूक आहे, पण तरी आत्ता सगळ्यांशी बोलताना जाणवलं की आजच्या काळातली मालिका आणि इंदू सगळ्यांना शिकवणार आहे. स्वातीताई, तुम्हाला विचारलं आवडेल, कसा होता एक्सपिरियन्स जेव्हा पहिल्यांदा मालिकेसाठी विचारलं होतं? धाकधूक होती मनात थोडीशी? अगं, मी खरंच खूप घाबरले होते, कारण की मी याआधी फिल्म, वेबसिरीज, ॲड्स यातून काम केलं आहे. सो या मीडियामध्ये काम करणं माझ्यासाठी फार नवीन होतं. आणि आधी खरं तर मला कारण की ती एक प्रोसेस असते ना ऑडिशनची, की आधी कॉल येतो, मग तुमची लुक टेस्ट होते, मग ऑडिशन होते. सो मला आधी असं वाटलेलं की अरे नाही काही, म्हणजे कारण असे कॉल्स मला खूप आधी यायचे आणि असं. सो मी एकदम खूप नॉर्मल होते की नाही, असं काही नाही होणार वगैरे, ठीक आहे आपण नेहमीप्रमाणे देतो आहे ऑडिशन्स वगैरे असं. आणि मला सडनली फोन आला आणि आधी खूप मला टेन्शन आलं होतं. पण नंतर मी हा विचार केला की अरे नाही, या मीडियातून मला खूप शिकता येईल, इथल्या कलाकारांकडून खूप शिकता येईल. आणि बेसिकली विनोददादा असल्यामुळे मला असं झालं की अरे मी एका अत्यंत ग्रेट दिग्दर्शकाकडून मला शिकता येईल, कारण की जे ते काम करून घेतात आमच्याकडून सेटवर, जी प्रोसेस केली जाते, कॅरेक्टरचा जो विचार केला जातो, इम्प्रोव्हायझेशन्स करतो आम्ही, तर मला असं वाटतं ते फार कमी ठिकाणी होत असेल. त्यामुळे मी खूप लकी आहे की माझी पहिली मालिका मला इतक्या अनुभवी कलाकारांसोबत करायला मिळते आणि विनोददादांसोबत करायला मिळते. स्वानंद, तुझा मुलगा आता बऱ्यापैकी मोठा झाला असेल. प्रत्येक मूल, म्हणजे सोशल मीडियावर मी बघतोय की सगळे इंद्राणीच्या हुकस्टेपवर, ते गाणं सगळ्यांना खूप आवडतंय, खूप क्यूट आहे. तुझ्या मुलाची रिॲक्शन काय होती तेव्हा त्याने? नाही, तो अगदी 2.5 वर्षाचा आहे, त्यामुळे तो आत्ता फक्त खूप दंगा करतोय. पण आज त्यांनी मला या लुकमध्ये पहिल्यांदा बघितलं, कारण आज मला तो हॉटेलवर भेटायला आला होता. तर तो असा माझ्याकडे बघत राहिला आणि त्याला असं वाटलं, अरे हे काय, ही कसली माळ घातली आहेस तू. तर त्याला पण एकदम मजा वाटली मला असं बघून. बघूया आता तो टी व्हीसमोर बसणारच आहे. म्हणजे जसा एकदा सिरियल चालू झाली की रोज रात्रीचं जेवण त्याचं माझी मालिका बघण्यातच होतं. त्या मुलींमध्ये एक छोटा मुलगा सुद्धा होता. तुला असं वाटतं की स्वानंदचा मुलगा सुद्धा या गाण्यावर रील करेल, सोशल मीडियावर दिसेल, त्याच्याकडनं करून घे. हो, करेल नक्कीच. मुलांना अट्रॅक्ट होण्यासारखं गाणं आहे आणि खूप क्यूट आहे. तर मला तुला विचारलं आवडेल की इंदूसोबत तुझं नातं काय दाखवलं आहे मालिकेत, तर काय सांगशील, काय गिव्ह अँड टेक? मुळात काय आहे, इंदू ही व्यंकू महाराजांच्या शेजारी राहत असते, छोटी, आणि तिला आईवडील नाही आहे. आणि ती अतिशय लाडकी आहे व्यंकू महाराजांची. आणि ती व्यंकू महाराजांचं कीर्तन अतिशय मनापासून ऐकत असते आणि त्यांना हजारो प्रकारचे प्रश्न विचारून ती भंडवून सोडत असते. व्यंकू महाराजांच्या पुतण्याबरोबर आणि मुलाबरोबर ती खेळत असते, त्यांच्याच वाड्यात बागडत असते, मस्ती दंगा चाललेला असतो. आणि एक कीर्तनकार, म्हणजे जो काहीतरी एक तत्त्वज्ञान सांगतोय आणि ज्ञानेश्वरी, दासबोध सांगतो आहे, भागवत सांगतोय, तर त्याला या लहान मुलीचे
निरागस प्रश्न ऐकून बुचक्यात पडायला होतं की अरे आपण एवढे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतोय आणि ही मुलगी बोलता बोलता आपल्याला निरुत्तर करून जाते. हां, तर असं ते फार निरागस नातं आहे. म्हणजे ते एकाच वेळेला थोडंसं गुरु शिष्याचं किंवा मार्गदर्शन करणाऱ्या वडीलधाऱ्या माणसाचं आणि ती एक लहान मुलगी असं नातं आहे, पण एकीकडे ते अगदी मित्रमैत्रिणीचंही नातं आहे. असं आहे. PSCच्या एक्झामची धाकधूक असते ना, परीक्षेत काय प्रश्न येणार आहेत तसंच इंदूच्या बाबतीत होत असणार आहे मला असं वाटतं. तर म्हणजे प्रॅक्टिस होते आहे, म्हणजे काही वर्षांनी मुलगाही सेम प्रश्न विचारेल घरी की बाबा हे काय, बाबा ते काय, तर एक प्रॅक्टिस होते. पण सेटवर मी ऐकलं की ओव्या गातात आणि मुलं ही सगळी खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. तर मुलांसोबतचं बॉन्डिंग कसं आहे आणि ही मुलं इतकी म्हणजे असं वाटत नाही की इतकी सुंदर ॲक्टिंग करत आहेत, पण त्यांना बघून तुला असं काय वाटतं की यार आपण या वयात काय करत होतो? म्हणजे मला तर सेम वाटलं हा प्रोमो बघताना. नाही, खरं आहे. म्हणजे आता मी तुला एक अगदी कालचं उदाहरण सांगतो. इंदू आहे दुसरीत, हां, म्हणजे ती 8 वर्षाची. तर ती काल आमच्याबरोबर रात्री विनोददादा, मी आणि अनिता असे आम्ही काल रात्री नाशिकहून 11 वाजता निघालो आणि त्याच्या कारमधून आम्ही पुण्यात आलो रात्री. तर ती एकटी आली होती आमच्याबरोबर. तिची आई काही सामान आणि गोष्टी आणण्यासाठी साताऱ्याला गेली होती. तर दुसरीतली मुलगी म्हणजे आता माझ्यासाठी तर हो लहान असतात. दुसरीतलं मूल हे सेटवर ठीक आहे कारण त्यांचे पालक असतात तिथे, पण एवढा प्रवास करून आज ती सकाळी विनोददादाकडे राहिली आणि आत्ता ती आली. आत्ता तिची आई आली आहे फायनली साताऱ्याहून. तर एवढा वेळ आईबाबांशिवाय राहणं, ही पिढी स्मार्टच आहे गं. म्हणजे आता तिकडे सुद्धा मी नित्याला बघायचो ना, हां, म्हणजे त्याचे आईबाबा काहीतरी त्यांची कामं करून यायचे. तो दुपारी त्याचं जेवण झाल्यानंतर माझ्या रूममध्ये माझ्या शेजारी झोपायचा. लहानच होता तोही, 4थीत होता नित्य. मालिकेदरम्यान तो मोठा झाला. हो, मग त्या दरम्यान आता तो मोठा झाला. पण ही मुलं फार चंट आहेत, स्मार्ट आहेत. म्हणजे मला कौतुक वाटतं त्यांचं की म्हणजे आम्ही लहान असताना तर नाहीच म्हणजे काही. मगाशी केदार सरांना बघून ती धावत आली, त्याच्यावरनं बॉन्डिंग कळलं आणि खूप उत्सुकता आहे कारण का रोजची कथा किंवा त्यातून बोध मिळणारी अशी एक मालिका आहे. सो थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि खूप शुभेच्छा पुन्हा एकदा स्वानंदानी पहिल्या मालिकेसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.